पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने आपलं खातं खोललेलं आहे। भोसरीमधून रवी लांडगे जे आहेत ते आता बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नगरसेवक रवी लांडगे आहेत। काय सांगा, सलग दुसऱ्यांदा तुम्ही बिनविरोध जे आहे ते नगरसेवक झाला आहे। 2017ला तो करिश्मा केला, 2025ला देखील 26ला तोच करिश्मा झालेला आहे। नक्की काय यामागचं गमक आहे? नमस्कार, सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि भारतीय जनता पक्ष, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच शहरातील दोन्ही आमदार महेशदादा लांडगे आणि शंकरभाऊ जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला 2025-26च्या महानगरपालिकेची उमेदवारी दिली। आणि आमच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये बोलायचं झालं तर स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांची निस्वार्थ समाजसेवा, त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आणि सर्व नागरिकांचा मनापासून उत्साह, प्रेम या सर्वांमुळे बिनविरोध निवड शक्य झाली। सलग दुसऱ्यांदा ही बिनविरोध निवड शक्य झाली। आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये बिनविरोध निवडणूक सहज सोपी असते, मात्र शहरामध्ये सहसा घडत नाही। मात्र शहरामध्ये करिश्मा झाला कसं? नक्की कुणी माघार घेतली का घ्यायला लावली? नाही, सर्वांनी प्रेमाने माघार घेतलेली आहे, कुणावर कसलाही दबाव नाही। आताच शेवटचा जो उमेदवारी अर्ज होता तो प्रसाद ताटे यांचा, त्यांनी स्वतःहून येऊन आम्हाला आमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे असं दर्शवून, आणि जर त्यांना माहीत असतं मी ओबीसी मध्ये लढणार आहे तर त्यांनी फॉर्मच भरला नसता असं स्वतःहून जाहीर केलं। नक्कीच आपण पाहिलं तर सलग दुसऱ्यांदा जे आहे ते भाजपचे रवी लांडगे हे बिनविरोध म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जे आहे ते निवडून गेलेल्या आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।